जाणून घ्या तंत्रमंत्रांचे महत्त्व, द अल्टिमेट नॉलेज. काय आश्चर्य, भगवान शंकरांच्या लग्नाची वरात. बेहदची परमशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सृष्टीची रचना, धरती, मनुष्य, असुर, देवी देवता, श्रेष्ठ कर्म, कनिष्ठ कर्म, भूत प्रेत आत्म्यांचे कार्य, प्रत्येक कर्माचे चांगले वाईट फळ, या विविध विषयावर बेहदचे बापूजी समस्त दुनियेला ज्ञान प्रदान करताना सांगतात की आसुरी वृत्तीचे लोक सैतानाला पत्थर मारतात. असे सैतान जगात सगळीकडे असून ते अशी सर्व कामे करून घेतात. आसुरी वृत्तीच्या लोकांना सैतान मदत करतात. जसे येथे महादेवांच्या शक्ती आसुरी वृत्तीच्या लोकांना भरपूर मिळतात. अनंत भैया, भगवान शंकरांच्या वरातीत सर्व असुरच होते ना? बापूजी, शंकराच्या वरातीत सारे असुरच होते. बिचारे देवता कोणीही नव्हते, सारे असुरच होते. अनंत भैया, बोलता बोलता डोक्यात एक विचार आला की भगवान शंकरांच्या वरातीची सुरुवात ब्रह्मांडाचा पहिला परार्ध जेव्हा सुरू झाला होता तेव्हा सुरू झाली असेल. बापूजी, पहिल्या परार्धात सुरू झाली होती. आता प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी, जसे सती बरोबर झाली होती, सती पुन्हा पुनर्जन्म घेऊन आली. अनंत भैया, ब्रह्मांडाची नव्याने निर्मिती होत असते तर काय हे प्रत्येक वेळेस सारखेच रिपीट होत असते का? बापूजी, बघा, भगवान शंकराचे काय काम असते? विनाश करणे. बघा, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की भगवान शंकरांची वरात किती वेळेस निघते? अनंत भैया, हो, किती वेळेस निघते? प्रत्येक ब्रह्मांडाच्या सुरुवातीला की प्रत्येक चतुर्युगानंतर? बापूजी, जसे सती बरोबर निघाली होती. अनंत भैया, आत्मा तर तोच असणार, परंतु हे पुन्हा पुन्हा या प्रकारे प्रत्येक पदार्थात करतात का? बापूजी, ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धात सुद्धा शंकर होत असतील ना? शंकराचे काम आहे विनाश करणे. अनंत भैया, तर काय जेव्हा पुन्हा पुन्हा शिव ब्रह्मांड बनवतील तर प्रत्येक वेळेस असे घडणार का? बापूजी, ब्रह्मांडाचे तर नाही, पण ब्रह्माच्या 100 वर्षात शंकराची वरात किती वेळेस निघेल? अनंतभाई, हा प्रश्न तर अतिशय छान आहे. बापूजी, जसे मनुष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यात किती वेळेस येईल? अनंत भैया, उत्तर सोडून देऊया, ते तर अनंत वेळा होत असते. बापूजी, शंकराचे एक साकारी रूपसुद्धा आहे ना? परमधामाच्या खाली मूळ आदी शिव, आदी शक्ती शिवपुरीत निवास करतात. त्याखाली विष्णुपुरी, नंतर त्याखाली ब्रह्मापुरी, त्याच्या खाली 7 लोक आहेत. मग धरती आणि धरतीच्या खाली 7 पाताळ लोक आहेत. असे 14 लोक आहेत. तर पहिल्या परार्धात ब्रह्माचा पहिला परार्ध म्हणजे 50 वर्ष पूर्ण झाली. आता दुसरा परार्ध चालू आहे, तर भगवान शंकरजीने किती वेळेस विवाह केला असेल? अनंत भैया, या प्रश्नाचे उत्तर तर आपल्यालाच द्यावे लागेल. आमच्याकडे तर कोणतेही उत्तर नाही. बापूजी, शंकराचे काम आहे. शंकरजी कधी व्यक्तमध्ये असतात तर कधी अव्यक्तमध्ये असतात. जेव्हा विनाश करण्याची गरज पडते तेव्हा ते धर्तीवर कोठे ना कोठे, जसे हिमालयामध्ये पहाड आहेत, अशा पहाडांवर ते अव्यक्तमधून व्यक्त होत असतात. म्हणून त्यांचे कोणीही आईबाबा नसतात. अव्यक्तमध्ये होते शिवपुरीमध्ये. नंतर त्यांनी एक रूप निर्माण केले. शिवाचे एक रूप झाले आणि नंतर शंकर बनले. आदिशक्तीचे एक रूप आले आणि ती सती बनली. अवतार होत असतात, ते येतात जातात, येतात जातात. विनाश करायचा असतो तेव्हा ते येत असतात, नाहीतर गुप्त होऊन जातात. आता कुठे आहेत? आता सुद्धा हिमालयाच्या साकार रूपात नाही तर सूक्ष्म रूपात आहेत. अनंत भैया, आपण याचे उत्तर नाही दिले की भगवान शंकरांची लग्नाची वरात किती वेळेस निघते? बापूजी म्हणतात, कित्येक वेळेस निघालेली असेल. अनंत भैया, किती वेळेस झाली? बापूजी म्हणतात, या पहिल्या परार्धात तर ब्रह्माच्या पहिल्या परार्धाचा किती कालावधी झाला? अनंत भैया, हो, ते बरोबर आहे. पण मी विचारले की पहिल्या परार्धात जेव्हा सृष्टी बनवली तेव्हा झाली की प्रत्येक वेळेस सृष्टी निर्माण होते तेव्हा होते? बापूजी म्हणतात, बघा, जेव्हा हे ब्रह्मांड बनवले तेव्हा ब्रह्मा विष्णू शंकर बनवून किती कालावधी झाला आहे? मनुष्यसृष्टी कधीपासून बनलेली आहे? तेव्हापासून शंकर आलेले आहेत. त्याआधी शंकरांची गरजच पडलेली नव्हती. ब्रह्मांड बनत असते, मनुष्य बनतात, असुर बनतात, असुरी वृत्तीवाले बनतात. तेव्हा भगवान शंकर विनाश करण्यासाठी
गरज पडते तेव्हा येत असतात. बघा, तर प्रत्येक प्रलय होत असतो ना, अर्धप्रलय, प्रलय, कल्पप्रलयात, प्रत्येक कल्पप्रलयात शंकर एक बार साकारमध्ये येत असतात. एका वेळेला त्यांचे लग्न होत असते. अनंतभाई, बस बापूजी, मला हेच उत्तर हवे होते. बापूजी म्हणतात, प्रत्येक प्रलयात ब्रह्माच्या एका दिवसात एका वेळा शंकराचे लग्न होत असते. बापूजी, आपल्याला खूप खूप धन्यवाद. परमशांती. परमशांती. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करावा व आपल्या सर्व मंडळी आप्तेष्टांना फॉरवर्ड करावा. हा बेहदचा ज्ञानदीप अखंड तेवत ठेवूया. परमशांती.